अण्वस्त्रांसंदर्भात धमकी देणाऱ्या पाकिस्ताननं आता यू टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधानांनी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावल्याचा दावा पाकिस्ताननं केलेला होता। एनसीए ही त्यांच्या अण्वस्त्रांचा कार्यभार पाहणारी सर्वोच्च संस्था आहे। मात्र आता अशा कोणत्याही बैठकींचं आयोजन झालेलं नाही असं स्पष्टीकरण पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिलंय। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। अण्वस्त्रांसंदर्भात धमकी देणाऱ्या पाकिस्ताननं आता यू टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधानांनी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावल्याचा दावा पाकिस्ताननं केलेला होता आणि एनसीए ही त्यांच्या अण्वस्त्रांचा कार्यभार पाहणारी सर्वोच्च संस्था आहे। पण आता अशा कोणत्याही बैठकांचं आयोजनच झालेलं नाही असं स्पष्टीकरण पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच सगळ्या अण्वस्त्रांसंदर्भात धमकी दिलेली होती पाकिस्तानने, आता त्यांनी यू टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, कुठेतरी यू टर्न घेतल्याचं पाकिस्तानने पाहायला मिळतोय। हा नरमाईचा पवित्रा पाहायचा की आणखी एक डाव असू शकतो आता यामध्ये? जगभरातून पाकिस्तानवरती टीका झाल्यानंतर आता त्यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतलेली आहे आणि असं काय आम्ही केलंच नाही असं सांगितलं जात आहे। मात्र त्यांना अनुभव म्हणजे काय खेळणं वाटलं का, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जगभरातून त्यांना पाहायला मिळाल्या होत्या। एकतर त्यांनी यासाठी दोन प्रयत्न यामध्ये करून बघितले ते भारतावरती दबाव आणण्याचा हा प्रयत्न होता की आम्ही अणुबॉम्बचा वापर करू। दुसरी गोष्ट अशी आहे की भारत बरोबर जगावरती प्रेशर आणला गेला की आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये वापर करणार आहोत, तुम्हाला काय करायचं करा, कारण तुम्ही युद्ध थांबवण्यासाठी आमची मदत करत नाहीये। अशा पद्धतीने पाकिस्तानने जगावरती हा प्रेशर आणण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळते। मात्र याचा कुठलाही परिणाम जो आहे तो झालेला नाहीये भारतावरती आणि भारत अशा ज्या धमक्या आहेत त्यांना पहिल्यापासून सातत्याने सांगितलं होतं की आम्ही याला भीक घालत नाहीये। आता तो मी नव्हेच अशी भूमिका पाकिस्तानने घेतली जरी असली तरी पाकिस्तान हे एक कुत्र्याचं शेपूट आहे असं म्हणतात आणि सातत्याने त्याच्या एका हातावर जे खंजीर असतो एका हात मैत्रीचा पुढं करत असतो। त्यामुळे पाकिस्तान हे मित्र राष्ट्र कधीच होऊ शकत नाही, कारण पाकिस्तानने सातत्यानं भारताशी धोकाच केलाय। त्यामुळे पाकिस्तान जरी म्हणत असेल तरीही पाकिस्तानवरती विश्वास ठेवता येणार नाही आणि पाकिस्तानने हे करून दाखवलंय। युटर्न घेणं, पुन्हा एका तोंडाने सांगणं की आम्ही असं काही केलंच नाही। बरोबर आहे, बरोबर आहे। आणि अशाच अनेक गोष्टींचा कांगावा पाकिस्तानने केलेला होता। पाकिस्तानकडूनच अनेक खोट्या गोष्टी सुद्धा पसरवल्या जात आहेत।